थँक्यू सो मच योगेश मडी सर. ओम ठाकूर बापा मोरे क्रिकेट क्लब तलोजा मजकूर यांच्या संयुक्त विद्यमानाने भरल्या क्रिकेटचा रणसंग्राम, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं, महात्मा फुले यांच्या संघर्षानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पावन झाल्यात महाराष्ट्राच्या भूमीत. याच मातीने आम्हाला मराठी अस्मिता दिली, याच मराठी मातीतून अनमोल घडलं आणि याच मराठी मातीनं भारतरत्न निश्चित मराठीची कोकिला लता मंगेशकर दिला. शिंदेशाही बाणा आपण पाहिलं, आदर्श शिंदे, मिलिंद शिंदे, प्रल्हाद शिंदे, याच मराठी अस्मितेतून तुमच्या समालोचनामध्ये साईराजा आता रुजू होतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत. सलामीची जोडी या ठिकाणी तयार होते. या टीमचे पॅकर्स गाता नितीन शेठ गावंड, अक्षयजी पाटील, त्यानंतर साहेबा शेख. आज मेला लागणार बाबा, त्यांचा डायलॉग स्पेशल आहे, जहाँ भी जाते वहाँ मेला लगाते. साहेबाज या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शहबाज आणि शाहनवाज सर आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है. आइए आइए सर. क्रिकेट को बहुत करीबी से जानते हैं भाई. शहनवाज पैकर्स भी है और बहुत कुछ है भाई, आगे की कहानी बाद में. सलामीची धर्मवीर कर्मवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. अक्षय आणि विकीचा वादळ मैदानामध्ये कशा पद्धतीने असेल, दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अक्षय पाटील पहिला चेंडू घेऊन येतोय, गोलंदाज सज्ज. रिदममध्ये पद्धत आली ते ओमसाई एमटीसी लाईव्हचे आमचे मेंबर्स, ऑपरेटर रोशन फराड आणि आमचे कॅमेरामॅन आतिश फराड, त्यानंतर आमचे नीरज फराड, त्यांचं आम्ही कौतुक करू. अप्रतिम लाजवाब कामगिरी. गोलंदाज अक्षय केलाय, फटका चाललाय सरळ लॉंग ऑफ रिझन मधून. क्षेत्ररक्षक घेतील, वागतील, उचलतील, फेकतील, तत्पूर्वी या ठिकाणी मिळतील 2 धावा. 2 धाव्याच्या बरोबरीनं अक्षयनं स्वतःचं खातं खुलं केलंय. CSK सिद्धी करवले, आई गावदेवी 11, अक्षय पाटील गाथा 11 या नावाने हा संघ आज खेळतोय. पॅकर आहेत अक्षय पाटील, त्याने नितीन शेट्टी गावन. हो हो यस डेफिनेटली आउट आहे फलंदाज, कारण कॉडवे यांची अपील. अगदी फलंदाज बाद. अक्षय मिळते ते सफलता. सो मच मॅचचा आनंद घेत असताना आमचे बंधुतुल्य मित्र, खऱ्या अर्थानं पाहतो अगदी जवळून मॅचचा आनंद घेत असताना योगेश दादा गरत, त्यानंतर केशवदादा पोरजी, अनिलजी राजे, मनोज राजे, श्रीकांत राजे या ठिकाणी अगदी समोरून मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनापासून अधिक अधिक स्वागत आम्ही व्यक्त करू. जबरदस्त मॅच, अप्रतिम लढत. सेमीफायनलची ही लढत. अक्षयला मात्र अक्षय पाटील नाही तर अक्षयचा निश्चितच आपण बदला. विकेट सॅक्रिफाईस होत असताना गोलंदाजसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अक्षय. फुलर लाईनचा चेंडू चॉप केलाय, चेंडू चाललाय शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मिले तर सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. विकी पाटील जबरदस्त खेळाडू, आक्रमक रूप धारण सातत्याने तो करत असतो. सिक्सर के कातिल त्याचं नाव आहे विकी पाटील. अप्रतिम आयोजन, नियोजन, सुजन अक्षय यांच्या षटकातील पुढील चेंडू समोर फलंदाज विकी. लोवर फुलटॉस चेंडू मात्र पॅचची आतली कडा आणि एसटी रक्षक दुर्गेश अतिशय चपल एसटी रक्षक. चेंडू जातो डॉट. अमितजी तांबोली यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी शुभेच्छा. त्यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या बक्षिसांचा खैरात या मैदानावरती होत असताना आम्ही तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आम्ही जरूर करू. सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. आज देखील कोपरे गावामध्ये संडे, आज देखील मेला लागणार. अक्षय यांचा पद्धत आली ते वारंवार बिघडत असताना हरकत नाहीये. एकूण धावसंख्या धावफलकावरती 3 वरती 1 चेंडू फेकून झाला. षटकातील 4.
संत आणि सावध सुरुवात. विकी शांत बसणारा खेळाडू नाही आहे. गोलंदाज या ठिकाणी अक्षयला आपण पाहिला तर समोर विकी. हो यावेळीच वेग होता ऑफस्टिकच्या बाहेर. पंच दंडी घोषित करतात. आणखीन एक चेंडू गोलंदाजाला फेकायला लागेल. षटक क्रमांक पहिला. धावसंख्या त्या फलकावरती पाहिले गेले तर एकूण धावसंख्या 4. संत सावध सुरुवात या ठिकाणी होत असताना शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अक्षय जबरदस्त गोलंदाज, आक्रमक गोलंदाज. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये याच क्रिकेटना उत्तर भारतीयांना व्यवसाय दिला. आमचे बेलवाले बंधू देखील आहेत. स्वागत आहे आपका भी. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. चाललाय चेंडू सरळ डीप लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. अगदी मधनं जातो चेंडू सीमा रेषा पार. संघर्षमय लाजवाब 4. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्यात 8 धावा धावफलकावरती. विकी समोरच्या दिशेने बॅटच्या स्लॉट मध्ये प्रॉपर टायमिंग होत नाही. बंटीने टिपला जेल. संपलाय विकी पाटीलचा खेळ. नाद एकच आणि एकच फक्त बैलगाड्या शर्यत. राजा बैलानं जसं महाराष्ट्रामध्ये धुरला उरवला, ज्याच्या नावाची चर्चा दहशत हुकूमत दरारा अक्षयजी पाटील नितीन शेट गावण यांचा जर बैल धावत असताना आमच्या योगेची मडवी आपल्या टीमसाठी गायडन्स करत असताना विकीचा इथे झेल पकडल्यानंतर सफलता मिळाली अक्षयला. धावसंख्या धावफलकावरती पाहिली एकूण दुर्गेश समोरच्या दिशेने बॅटच्या स्लॉट मध्ये चाललाय चेंडू. आउट ऑफ दी पार करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच आता जे चालक मालक अगदी मैदानामधून रॉयल एंट्री त्यांची पाहिली, परंतु या मैदानामध्ये बैलगाड्या शर्यती नाही मित्रांनो. या मॅचेस चालू आहेत क्रिकेटच्या. सगळ्यांकडे 4 व्हीलर आहेत असं हरकत नाहीये. बॅटच्या स्लॉट मध्ये चालला चेंडू प्लॉट मध्ये. दमदार शानदार A1 क्वालिटीचा लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक षटकार. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्या गेले तर एकूण धावसंख्या धावफलकावरती 16 का डोला ओमकारनी इथे डरकारी फोडली आहे. वाघाची झणकार षटकाराची ही पुकार. ओमकार खासियत आहे ओमकारची मोठे स्ट्रोक साठी. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा बंटीने टिपला झेल. संपलाय ओमकारचा खेळ. आमचे पिताश्री आदरणीय सन्माननीय गोपालजी राजे, त्यानंतर आमचे काकाश्री या ठिकाणी गणाजी राजे मॅचचा आनंद घेतात. काका या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
गोलंदाज तयार. यावेळी चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये. पंचांचा इशारा तो हा चेंडू हाईट फॅक्टर जास्त आहे. भीमर चेंडूची घोषणा. भीमर चेंडूची घोषणा या ठिकाणी केली जाते. पंचांचा अंतिम रेफर ऑनफिल्ड अंपायरसाठी दुर्गेश. आम्ही ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय. पंच आपले प्रोफेशनल आहे. दुर्गेश आपण देखील खूप आदर्श खेळाडू आहात. येणारा चेंडू फ्री हिट असेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दुर्गेश. फ्री हिट. येणारा चेंडू. यावेळेस हा चेंडू चांगला चेंडूची सफर येथे केली जाते. डाऊट चेंडूची सांगता ना. डोकं शांत असलं ना की विचार तुटत नसतात आणि भाषा जर गोड असली ब्रह्मराजे की माणसात तुटत नसतात. सर्वांना विनंती करीत जे कोपऱ्याचे असोत की आमचे सिद्धिकरोलीचे असोत विनंती करीन आपली मैत्रीपूर्व लढत असते. प्रत्येकाला आपल्या संघाचा अभिमान असतो. गावामध्ये 2-2 4-4 टीम पाडण्याचं कारण एकच आहे सचिन राजे. हे बाहेरचे प्रेक्षक मॅचमध्ये दहशत निर्माण करत असतात. त्यांना मी सांगू इच्छितो की सामना जे खेळाडू खेळत असतात त्यांच्या मनाप्रमाणे खेळू द्या. खेळ असा खेळा की खेळाची कौतुक झाला पाहिजे. जबरदस्त खेळाडू आज केतन म्हात्रेने आपली या स्पर्धेसाठी विजिट दिली. किती मोठा खेळाडू. भारतातला नंबर 1 खेळाडू. इथे फलंदाज बाद होतो की नाही. दोन षटकांची समाप्ती. संघाची धावसंख्या. गणराजा शुभांक 21. रोहन राजे गुणलेखच्या भूमिकेत. त्यानंतर आमचे आदी असतील, जय असतील, आमचे प्रभात पाटील. स्वागत आहे सर्वांचा. भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये. संगम राजेची मेहनत राहिली. ब्रह्मा राजे, धीरजी राजे, अक्षयजी पाटील, विशाल राजे, निखिल, आमचे सचिन असतील, किरण असतील, रोहन, हिमांशू, राहुल, तेजस पाटील, ऋषी राजे, सचिन राजे, उमेश दादा, त्यानंतर आमचे संदीप दादा, किशोर भोईर असतील, भाई राजे, राहुल राजे, रोहिदास, कुणाल, जीवन, सर्वांचा आभार. एकूण धावसंख्या 21. जबरदस्त या स्पर्धेला भेट दिली. याच्या नावानं संपूर्ण ठाणा जिल्हा ओळखला जातो. केतन म्हात्रे. 37 बाईक, 5 4 व्हीलर त्यांनी या स्पर्धेला भेट दिली. पंचांचा निर्णय त्यांनी अंतिम मानला. आऊट असून देखील खाली मानेनं तो भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, स्टुअर्ट बकनरनं भरपूर वेळा 4 सेंचुरी त्यानं हुकवल्या. व्हेरी गुड शॉट. चेंडू चाललाय सीमा रेषा लगत, परंतु तिथे झेल ड्रॉप आणि आमचे प्रेक्षक वर्ग दर्शतात हा चेंडू सीमा रेषा बाहेर. खणखणीत दणदणीत षटकार. क्षेत्ररक्षणाची थोडीशी ते चूक होते. स्पीडअप आपण जरूर करू. आमचे रोशन MTC लाईव्हच्या माध्यमातून दर्शक आपल्याला मॅच कव्हर करण्याचे आदरणीय सन्माननीय उद्योगपती आदरणीय आमचे भरतजी राजे या ठिकाणी आले. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. भरतदादा आपलं मनापासून अधिक स्वागत. 27 धावा धावफलकावरती. साहिलच्या पहिल्या चेंडूमध्ये ठोकलाय. बंटी पाटील नावाचा वादल इथे दाखल झालाय.
यावेळी एक धाव अंकित केली जाईल. लेग बायचा इशारा पंचांचा. एक धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धाव संख्या धाव फलकावरती 28. बंटी म्हटलं तर खतरो की घंटी आपण सातत्यानं पाहतो, पण तिच्यामध्ये फार मोठी क्षमता आहे, कुवत आहे, धमक आहे, चमक आहे. तो झिजणार तोच चमकणार या मैदानावरती. घामाने जो भिजतो तो इतिहास रचतो, पाण्याने फक्त आंघोळ केली जाते. इथे गोलंदाज सज्ज. गोलंदाज पुन्हा एकदा साहिल. फुलटा चेंडू बंटी साठी. हा चेंडू झाला आखले गेला आहे. बंटीनं बंटीचा झेल टिपलाय. इथं बंटीनं बंटीची घंटी वाजवली. फलंदाज बाद. दिवस नेवाळीपाडा टीम ने देखील सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. त्यानंतर आमचे सिद्धी करोली टीम क्वालिफाय झाली. त्यानंतर आमची धानसर टीम क्वालिफाय झाली. कोपरा टीम देखील क्वालिफाय झाली आणि खचाखच भरलेला आहे मैदान. आज मेगा फायनल डे. प्रेक्षकांची गर्दी, मान्यवरांची गर्दी देखील व्यासपीठावरती होणार यातील मात्र शंका. नवीन फलंदाज मुकेश. धावसंख्या धावबल करते 28. संतोषदादा बडी मॅच आनंद घेतात. स्वागत आहे आपलं देखील. यावेळी बॅटच्या स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. टिपला झेल. राधे राधे राधेने टिपला झेल. फलंदाज बाद. मालक या बैलगाड्या शर्ती नाहीत मित्रांनो. 80,000चे टुर्नामेंट आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहेत. शिस्त बाळगा. तुमची कार असो, तुमची रिक्षा असो, बाईक असो, काही असो, मॅच चालू असताना निदान षटक समाप्तीचा तरी आपण नक्कीच विचार करा. नेवाळीपाडा टीम तुम्ही देखील आदर्श खेळाडू आहात. प्रत्येक ठिकाणी मॅचेस खेळता. राजेजी राजे या ठिकाणी येत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओम ठाकूर बाप्पा मोर्या तौलाचा मजकूर टीम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. राजेशजी राजे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. साहिल. इथे अंकित केली जाईल. धावसंख्या धावबल करते 29 वरती 6. शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. बंटी शेवट गोड करणार का? याच्यासाठी केला होता अट्टास की शेवट गोड कसा करणार. शेवट गोड करणार. बंटीमध्ये क्षमता आहे, ताकद आहे, होश आहे, जज्बा आहे, जुनून आहे, ताकद आहे. हाताला जरी इजा झाली तरी मी थांबणार नाही. अप्रतिम खेळाडू आहे. खेळण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज बंटी. 3 मध्ये 7 धावा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव सदरित्या पूर्ण. दुहेरी धाव. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस. पहिलं सत्र कंप्लीट. इथे धावसंख्या धावपल करते 30. येणारे 18 चेंडू म्हणजे 3 षटकामध्ये इथे शनिकृपा 11 कोपरा टीमसाठी 31 धावांची गरज. संघनायक आणि त्यानंतर जय हनुमान नेवाळीपाडा आणि जय गणेश्वर डान्सर टीमचे संघनायकांना विनंती करेन नाणेफेकीसाठी लगेच कॉम बॉक्स मध्ये आणि टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच यायचं. शेवटचे 2 कॉल झालेला. अंतिम 1 कॉल तुम्हाला देण्यात येईल कारण सत्र कंप्लीट होण्याच्या अगोदर नेवाळीपाडा टीमचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. स्वागत आहे तुमचं दादा. चला डोनाल्ड पोरजी कुठे असतील टॉस साठी या. ही शेवटची पुकार. चला
मॅचच्या दिशेने जाऊया. व्यासपीठावरती आपण पाहतोय प्रमुख मान्यवर राजेजी राजे, भरत राजे, आदरणीय सन्माननीय आमचे पिताश्री गोपालजी राजे, एकनाथजी पाटील स्क्रीनच्या अगदी समूहावर मॅचचा आनंद मनमुराद घेत असताना सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये काय घडणार, काय बिघडणार, पुन्हा एकदा 18 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. शनी कृपा कॉम बॉक्सने बदलाव. आमचे बंधुतुल्य मित्र योगेशजी मडवी. कोबरा टीम तर या कॉम बॉक्स मध्ये बदलाव. आमचे बंधुतुल्य मित्र योगेशजी मडवी यांचा आवाज पुढल्या सत्रासाठी. थँक्यू. चला नेवाईपाडा संघ आणि कॅप्टन नेवाई संघाचे कॅप्टन आलेत. दानसर संघ कॅप्टन आपण लगेच उपस्थिती दाखवायची आहे. षटक संपण्याच्या अगोदर असा कॉल आम्हाला आयोजन कमिटीचा येतोय. तर खरं तर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मित्र हो 4थ्या क्रमांकाचं प्राइज या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आले ते पिसारवे गावचे उद्योजक सन्माननीय रमेश शेठ म्हात्रे यांचे इथे आगमन झाले. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. तर फटाक्यांची आतिषबाजी खरं तर पाहुण्यांचा मान सन्मान इथे केला जातोय. ज्यांच्या माध्यमातून मित्र या स्पर्धेला 4थ क्रमांक पारितोषिक त्यांनी पुरस्कृत केलेत ते सर्वांचे लाडके पिसारवेचे उद्योजक सन्माननीय रमेश शेठ म्हात्रे साहेब उपस्थित झालेत. दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला टॉस इथे दानसर संघ कॅप्टन या आलेत. दानसर संघाचे कॅप्टन देखील 31 धावेचं टार्गेट आहे. 3 ओव्हरची मॅच. खरं तर मॅच चांगली होणार आहे या दोन टीम मध्ये, कारण सिद्धी करवले जी आज गाथा 11 या नावानं मैदानामध्ये उतरली आहे. गावदेवी CSK नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कारण त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि ती ताकद आता सिद्ध करतील का हा प्रश्न त्यांच्या पाठीराख्यानं पडला आहे. येणारे 18 चेंडू अर्थात 3 षटक 31 धावेचं टार्गेट. पहिला चेंडू पडल्यानंतर पंचांनी वाईट घोषित केलाय. अबंत धावसंख्या वाढते. पहिल्याच 1 रन्स अकाउंट ओपन झालाय. हॅलो चेक. हॅलो. तर या ठिकाणी शुभागमन होत असताना पावसाळ्यामध्ये धुरला उरवणारा व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय योगेश दादा खरंच साहेबांचा व्यासपीठावरती आगमन होत असताना रॉयल एंट्री आणि त्यांच्या समवेत आमचे ओमकार असतील, त्यानंतर अनिलजी राजे, मनोजजी राजे, श्रीकांत पाटील, आपले श्रीकांतजी राजे, आपला हार्दिक हार्दिक स्वागत. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. योगेश दादा या व्यासपीठाचे गोल्डन मॅन, जबरदस्त व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारा व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय गोल्डन मॅन आमचे योगेश दादा घरात व्यासपीठावरती त्यांचं शुभागमन होत असताना स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पडता पावलं सज्जनांची शोभा वाढवली या क्रिकेट या सामन्यांची. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टीम टोटल 1 बॉल झालाय फक्त आणि 2 धावा खर्च केल्यात. विक्रांत पाटील पॉवर सर्कलचं षटक फेकतोय. वेगवान बॉल अगदी वेगानं फेकल्यात. यष्टीरक्षक विकी पाटील स्ट्राईक एंडवरती
आपण काढू दुर्गेशला पाहतोय, त्यांचा मेन काढू आहे आणि काय वेगाने बॉल आहे. दुर्गेशची बॅट फिरण्याच्या अगोदर बॉल सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय. लेंथ लाईन भरपूर चांगली होती. या बॉल मध्ये नियंत्रित टप्पा होता. बॉलला पाठवलाय कव्हरच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पुल करण्यात या ठिकाणी आपण पहिला स्पेअर कट केलाय. खरं तर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चौकार आला. फिल्डिंग मध्ये लगेच परिवर्तन केलं. इथे कव्हर पॉइंटचा काढू हटवण्यात आलाय. नवीन काढू त्या जागी मैदानावरती पाठवलाय. विक्रांत पाटील पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पुन्हा एकदा इथे पाहायचंय संधी आणि सलामी बॅट्समन नीरज ठाकूर रन आउट बॅक टू द डगआउट. थँक्यू. तर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय संतोष शेठ भोईर साहेबांचा व्यासपीठावरती शुभागमन होत असताना अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं पनवेल महानगरपालिकेचे दमदार नेतृत्ववान कर्तृत्ववान दमदार माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय संतोष शेठ भोईर साहेब या ठिकाणी येत असताना साहेबांचा अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं कर्तृत्ववान नेतृत्ववान व्यक्तिमत्व संतोष दादा भोईर आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बघा या स्पर्धेचा अंतिम टप्पा. खरं तर फटाक्यांच्या आतिषबाजीच तुम्हाला सांगू शकते की स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती पोहोचली आहे. 32 संघांना समावेश दिला आणि आत्ताच नुकताच ज्यांचं आगमन झाला ते पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व दमदार नगरसेवक संतोष शेठ भोईर साहेबांचं देखील आगमन झालंय. संतोष दादा आपलं स्वागत आहे व्यासपीठावरती. इथे मॅच आपण पाहतो सिद्धी करवले विरुद्ध कोपरा ही लढत पाहायला मिळते. कोपरा संघासमोर 31 धाबेचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धाबा आल्यात तर 1 खेळाडू रनआउट झाले. यावेळी साबेत आहे क्षेत्ररक्षक पोहोचले परंतु झेल ड्रॉप झालाय आणि बॉल सीमारेखा बाहेर चौकार. इथे डिसिजन आलाय. यस डेट बॉल केले पंचांनी. डेट चेंडू डेट बॉल टाकण्याच्या अगोदर बेल्स पडली होती. दुर्गेश लक्ष असू द्या. जो योग्य डिसिजन तोच तुम्हाला कमिटी देणार हे लक्ष असू द्या. कोणाच्याही बाजूने निर्णय मिळणार नाहीये. जो डिसिजन योग्य आहे तो मिळेल. इथे डेट चेंडू आला. पुन्हा चांगली फिल्डिंग झाली. 1 पॉइंट रिझनला. सुंदर फिल्डिंग. रन्स तर वाचवलेत या बॉलवरती. नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली. टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती. अद्याप इथनं पाहिलं तर 24 धावेची आवश्यकता आहे 13 चेंडू मध्ये. दुर्गेश ठाकूर बंटी ठाकूर मैदानाच्या आतमध्ये हे 2 खेळाडू मागच्या मॅच जिंकून ते संघ सेमीफायनल मध्ये आलेत परंतु आता सीएसके संघ विरुद्ध खेळत असताना 31 धावेचं टार्गेट. चांगला चेंडू टॅप केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक सिंगल आली. डबल साठी नकार दिलाय. ओव्हरची समाप्ती झाली पहिल्या आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 8 राहिलेत 12 चेंडू आणि आता
23 धावेची गरज. चला नाणेफेकी आपण करू. नेक्स्ट मॅच आदरणीय सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे दमदार माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय संतोष शेट भुईर यांच्या पवित्र शुभ हस्ते. क्रिकेट हा खेळ असतो स्फूर्तीचा, जरी वेगळ्या असल्या वाटा, म्हणून या दोन्ही बलाढ्य संघामध्ये करूया आपण छापा आणि काटा. नाणेफेकी केली जाईल दोन्ही बलाढ्य संघामध्ये. 3 षटकांची मॅच. येस, नेवालीपाडाचे हनुमान नेवालीपाडा टीमने ते जिंकलाय. टॉस फक्त निर्णय कलमा. ओके. येस, मॅचचा आनंद घेत असताना व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. योगेश दादा घरत, त्यानंतर आमचे कैलास दादा दवणे, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यानंतर संपूर्ण रमेश दादा असतील, आमचे पिताश्री असतील, संपूर्ण कुटुंबाचं आपण सरचे हार्दिक स्वागत करू. ओ टू कॉम बॉक्स योगेश मडवी सर, थँक्यू. जिंकण्यासाठी 12 चेंडू, आता 23 धावेची गरज. एक संघ जाईल आता सामना जिंकून मेगा पाडेलमध्ये. सेकंड सेमी पाण्याची लढत यानंतर होणार आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. ओम ठाकूर बापा मोर्या, तो जे मजकूर आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा 32 संघांना इन्व्हाइट केलं, त्याच्यातनं 28 संघांचा गाशा गुंडाळला. 4 संघ सेमी पाड्यांमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. चांगला चेंडू, समीर पाटील बॉलिंग ट्रॅकवरती, आणि समीरचा पहिला चेंडू येतोय डॉट. सिद्धी कर्वे संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे, आणि पहिल्या ओव्हरमध्ये ती सिद्ध केली विक्रांत पाटीलनं. अवघ्या 8 डाबा दिला, आणि त्या ओव्हर नंबर सेकंड फेकण्यासाठी समीर पाटीलचा वापर करण्यात आलाय. 5 खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत. नक्कीच आपण पाहतोय बॉल हवेत, शतरक्षक दूर आहेत, परंतु पाहायचे ते रन्स किती मिळतील या बॉलवरती. एक सिंगल आली, डबलचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना कंप्लीट केली दोन्ही खेळाडूंना. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धाब्याने टीमची टोटल सध्या स्कोर बोर्ड होती. धाबा लागलेत त्या 10. 21 धावेची गरज. प्रत्येक चेंडू संघर्षाचा आहे, प्रत्येक चेंडू मध्ये संघर्ष दडलाय, आणि नक्कीच ही मॅच देखील चांगली होणार. आमचे मित्र नितेश जाधव मॅचला एन्जॉय करतात. आज नेवाईपाडा संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित झालेत. दादा, आपलं स्वागत आहे स्वदेच्या वतीनं. गोलंदाज समीर पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकर वरती बंटी ठाकूर. खेळाडू आहे संधी, आणि इथे खेळाडू बाद. रन आउट. बंटी देखील मैदानाच्या बाहेर. एका पाठोपाठ धक्के लागत चालेत, परंतु साबरावं लागेल. त्यांचा मेन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये इन होत आहे. संघाचा तारणहार अक्षय पाटील. षटक क्रमांक 2 फेकलं जाते. ते आतापर्यंत आपण पाहिलं की चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त धाबा दिलेत 2च आतापर्यंत. 3 चेंडू त्यांना फेकलेत. राहिलेले 21 धाबेची गरज. 9 चेंडू. नवीन बॅट्समन नॉस्टिक एंडला अक्षय पाटील. फटका हवेत आहे, गॅप मध्ये चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार महत्वाचा होता, कारण आतापर्यंत टीम थोडीशी पाठीमागे होती, आणि आता बऱ्याच उशिरानंतर ही बाउंड्री आली आहे. चौकाराबरोबर टीमची टोटल 14 वरती. समीकरण बदललंय. 8 चेंडू आणि 17 धाबा. दुर्गेश ठाकूरच्या बॅटमधून चौकार आला, आणि नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये पलटवार झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत ओव्हर मध्ये, अर्थात 8 चेंडू आणि आता 17 धाबा. या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहिले 6 धाबा तर आल्यात ऑलरेडी 4 चेंडू मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धाबा. बॅक टू द बॉलर खेळले, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकली नाहीये, परंतु एकच धाव आली. 7 चेंडू आणि आता 16 धाबा. काय सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू मध्ये 15 धाबा आल्यात, परंतु 7 मध्ये 16 बनवायचे आहेत, आणि आता त्यांचा मेन खेळाडू अर्थात या संघाचा तारणहार अक्षय पाटील स्ट्राइक एंड मध्ये. गाथा 11 गावदेवी सीएसके विरुद्ध तुम्ही क्षणिकृपा. बॉल चांगला होता, इथे पडल्यानंतर डीप राहिलाय, आणि शेवटचा अंतिम चेंडू डॉट. शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये आवश्यकता आहे 16 धावेची.
स्वागत है सर आपका आए मंच के ऊपर पटाखे के आतिशों की बाजू के साथ आपका मेहमान नवाजी यहाँ पे होगी। जेम्स गुजर बेहतरीन मयूरा ज्वेलर्स के मालक हैं। आइए मंच के ऊपर जेम्स गुजर भाई आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। प्लीज कम ऑन द स्टेज। वेलकम, स्वागत है जेम्स भाई आपका, मयूरा ज्वेलर्स के प्रोपराइटर, जिनके माध्यम से इस प्रतियोगिता को 2 नंबर यानी कि द्वितीय नंबर की इन्होंने धनराशि हमें पुरस्कृत की है। तो बिल्कुल 40,000 का योगदान जिन्हें दिया है वो मयूरा ज्वेलर्स के प्रोपराइटर जेम्स भाई गुर्जर, आपका स्वागत है। जेम्स भाई गुर्जर आपका स्वागत है। पहिली गेंद वाईट पंचांचा इशारा आल्याने आता राहिलेत 6 चेंडू आणि 15 धाबीची गरज आहे। ओमकार पाटील, ओमकार पाटील शेवटचा अंतिम षटक फेकतो आणि स्ट्राइक एंडवरती अक्षय पाटील आहे, सॉरी दुर्गेश आहे, नॉन स्ट्राइक एंडवरती अक्षय। 6 चेंडू शिल्लक आहेत, 15 ची आवश्यकता। बॉल चांगला, अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होतो आणि इथे काय घडले की डॉट चेंडू आला। कधी सामना टीम कोपराच्या बाजूने तर कधी सामना टीम सीएसके च्या बाजूने। 5 चेंडू 15। ओमकार पाटीलच्या हातामध्ये भविष्य या संघाचं गाथा 11 गावदेवी सीएसके टीम आणि दुसऱ्या बाजूला शनी कृपा। परफ्यूम डिलिव्हरी, पंचांचा इशारा, नो बॉल। धावसंख्या आता 5 चेंडू 14 ची गरज आहे। 17 धावा स्कोर बोर्डवरती लागलेत। 4 चेंडू 17, येणाऱ्या चेंडू फ्रीट असेल आता फलंदाजीला सुवर्ण संधी आहे। अर्थात स्ट्राइक एंडवरती दुर्गेश। 5 चेंडू 14, मैदानावरती सामना पुन्हा एकदा तरानाट्य। फुलटॉस चेंडू होता, प्रहार केला, एक सिंगल मिळाली। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे। 4 मध्ये आता 13 ची गरज आहे। बघा पंचांचा डिसिजन जो काही असेल तो तुम्हाला योग्य करावा लागेल, कारण पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असेल। मागचा चेंडू पंचांनी नो घोषित केला, या बॉलवरती एक सिंगल आली फ्रीट वरती, परंतु आता समीकरण राहिले 4 चेंडू आणि 13 धावा। सेकंडला अक्षय पाटील, चांगला चेंडू समोर घेतात, ऑन साइड मध्ये एकच रन्स त्या ठिकाणी प्राप्त झाली। राहिले 3 चेंडू आणि 12। सामन्यामध्ये तराननाट्य परिस्थिती पाहायला मिळते। प्रत्येक बॉल मध्ये ओमकार पाटीलचं स्वागत केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे। खरं तर त्यानं आतापर्यंत जरी एक 9 चेंडू फेकला तरी सुद्धा त्यानं चांगली गोलंदाजी केली आहे। स्ट्राइक एंडवरती बॅट्समन तुम्ही पाहता दुर्गेश ठाकूर, या संघाचा मेन खेळाडू। वासवलाय फटका, क्षेत्ररक्षक आहे, बॉल सीमारेखा बाहेर, येतोय षटकार आणि आता राहिले 2 चेंडू, 1 षटकाराची आवश्यकता। आता रंगात आली मॅच। 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज। समोर संघाचा संघनायक आपण पाहिलं तर दुर्गेश ठाकूर, याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, हिम्मत आहे, कुवत आहे। ती कुवत दाखवत असताना 2 चेंडू 6 धावेची गरज। संकट गगनी गडगडते, उरीच समस्या कडकडते, तना मनाला भेगा पडून उभय चराचर कडकडते। मग तूही त्रिशूल डमरुदार, डम 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 कर, आरूढ हो तू सर्वांवरती, प्रलयकारी तांडव कर। दुर्गेश ठाकूर, तो एक प्रयत्न अजून कर, तो एक प्रयत्न अजून कर। 2 चेंडू 6 धावा। क्या बात है सायरजी, डम 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 डम। 2 चेंडू आता 6 ची गरज आहे। सामना शेवटपर्यंत प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळतोय। यापेक्षा प्रेक्षकांना काय पाहिजे, कारण प्रेक्षक वर्ग नेहमी चांगला सामना पाहण्यासाठी मैदानावरती आलेले असतात। गोलंदाज तयार,
चांगला चेंडू, एक तेरी तो एक मेरी, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है. आणि सामना शेवटच्या अंतिम बॉल आलाय. एक चेंडू 6 धावा. नक्कीच भारत बनाम पाकिस्तान, कोण विसरेल तो सामना. चेतन शर्माच्या विरोधात जावेद मैदान एक चेंडूवरती षटकार ठोकला होता. त्याच सामन्याची ते आठवण करावी लागेल. एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. स्पीड अप करा. आणि समोर फलंदाज ज्याने आशा पल्लवित केला, उम्मीद पे दुनिया कायम आहे असा फलंदाज दुर्गेश ठाकूर, त्याच्या बॅट्समधून दमदार शानदार षटकार आपण पाहिला. एक चेंडू 6 धाव्यांची गरज. प्रेक्षक वर्ग जर सामना आवडला असेल, मैदानाच्या चौफेर टाळ्यांचा गुंजार झाला पाहिजे. एक चेंडू 6 धावा. साई, खरं तर ही मॅच मी सुरुवातीला सांगितली की शेवटपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इकडे ओमकार पाटील आहेत, तिकडे आपण दुर्गेश ठाकूरला पाहतोय. एक चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय सैराट चित्रपटातला डायलॉग नागराज मंजुळेचा, हुकला तर मुकला आणि टोकला तर जिंकला. प्रेक्षकांना विनंती आहे, शेवटचा अंतिम बॉल जसा फेकला जाईल तसं टाळ्यांचा आवाज प्रेक्षकांकडे झाला पाहिजे. एक चेंडू 6 समोर आणि सामना जिंकला सीएसके संघ. पोस्ट नो चेंडू पंचांनी घोषित जरूर केलाय. लक्ष असू द्या बघा, पंच डिसिजन देतील. एक मिनिट सीएसके संघ वादात करू नका. 1 मिनिट जो डिसिजन असेल योग्य मिळेल. येस, योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आतमध्ये कोणी जाण्याचा प्रयत्न करू नका. बघा, एक धाव आली नाहीये. 2 धावा घेतल्यात म्हणजे 1+ जो डिसिजन आहे पंच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पंच नो बॉल आहे का? येस, नो बॉल. 1+2 3 धावा आणि शेवटच्या बॉलवरती. चला शेवटचा बॉल आहे. नक्की दोन्ही संघ असू द्या, शेवटचा बॉल जाऊ शकता. हरकत नाही जाऊ शकता, हरकत नाही. एक चेंडू, सामना आता टटीचा आहे. एक चेंडू 3 धाव्यांची गरज. सामना कधी बाजी इधर तो कभी बाजी उधर, याचाच नाव क्रिकेट आहे. कोणाला हसवतोय, कोणाला रडवतोय. या सामन्यामध्ये बरेचसे अश्रू घालताना भारत संघाला. साईराजे, एक सामना मला आठवला की एका वेळेला असा सामना झाला होता लीग मॅचेस, आणि एक चेंडू मध्ये जेव्हा एक चेंडू पंचांनी काहीतरी फिल्डिंग डिपार्टमेंट बद्दल नो बॉल दिलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट कदाचित चुकीची होती सीएसके संघाची. 7 लावले होते. 6-5 6 आणि 3. आदरणीय सन्मान्य आमचे बंटीदादा पाटील, गोडचे क्रिकेट रसिक या ठिकाणी आलेत. दादा आपलं हार्दिक स्वागतम सुस्वागतम. आता रंगात आली या मॅच. एक चेंडू 3 धावा. काय म्हणाल योगेश सर, अप्रतिम मॅच. नक्कीच साईराजे, एक चेंडू आणि 3 धावा. काय घडणार, मॅच कोण जिंकल? जाऊया पुन्हा एकदा संदीप प्रेक्षकांना हवेत. जिंकली है मैच. गाथा 11 सीएसके टीम goes to the आनंदाचे डोही, आनंदाचे तरंग, आनंदाच्या तरंगामध्ये उजळत असताना भवन हनुमानजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्व क्रीडा रसिकांना मी विनंती करीन, लगेच आपल्या विजयाचा जल्लोष. अक्षय पाटील हरलात पण वाघासारखे जरूर लढलात. नशिबाची स्क्रीनवरती बघा, शेवटच्या बॉलवरती फ्रीट होता आणि त्यानंतर रनआउट केलाय. बरेच सारे प्रश्न होते. चला फिल्डिंग लावायची. संघ नेवाईपाडा संघ, सीएसके संघ बाहेर या. पण सीएसके बाहेर या. सगळे सीएसके संघ, सगळे खेळाडू बाहेर या. अनबिलीव क्रिकेट. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना होता. एका बाजूला हृदयाचे स्पंदने धक 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 करत होते.
कोबरा टीमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपण CSK टीमचे पाठीराखे यांचं हृदयाचे ठोके धक 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 करत होते, परंतु अंतिम मोमेंटवरती सामना रंगला होता, रंगात आली होती मॅच. नक्कीच अप्रतिम मॅच झाली. हरलात कोबरा टीम, हरलात पण वाघासारखे लढलात. पुढच्या वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. CSK आई गावदेवी 11 गाथा 11 स्पोर्ट सहबाज आमचे आहेत. सर्वांचं आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. लगेच मॅच आपण या ठिकाणी आरंभ करू. एका बाजूला टीम खेळली, एका बाजूनं मॅच लगेच आपण आरंभ करू. यस ब्रह्मराजा दुर्गेश, आपण कुठे असेल जर तुषार डीजे आवाज द्या, डीजे आवाज वाढवा. डीजे का कमी आवाज करता तुम्ही?